हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पीक इंग्लिश विथ जयश्री. तर त्यात आपल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा हा डे 8 आहे आणि आपण आतापर्यंत बघितलं होतं की ॲम युजरचा वापर आपण कसा करायचा आणि त्याचे सेंटेन्स फ्रेम करताना त्याचा यूज कसा करायचा. तर आज आपण बघणार आहोत ऑन, ऑन टू, ॲट, अबव आणि अप या शब्दांचा आपण वापर कुठे करायचा बरं आणि इतकी शब्द महत्त्वाची का असतात, यांचा काय यूज होतो, आज आपण बघणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी याच्यामध्ये तुमचे सर्व डाऊट्स रिलेटेड सर्व क्लिअर केलेले आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता शब्द काय आहेत बरं, यांचा आपण वापर कुठे करायचा, तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला काही क्वेरी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. तर या शब्दांना म्हणतात प्रीपोजिशन्स. प्रीपोजिशन्स म्हणजे काय? प्री म्हणजे आधी आणि पोझिशन म्हणजे जागा. जागा दाखवणारा हा शब्द असतो. याला आपण कुठे वापरायचा बरं, तर आपण सहसा नाम किंवा सर्वनामापूर्वी हा शब्द वापरला जातो. आणि हा केव्हा वापरायचा असतो? आपल्याला काय दाखवायचं असतं? आपल्याला एक्झॅक्ट स्थळ, काळ, दिशा वगैरे दाखवण्यासाठी आपण शब्दांचा वापर करतो. हे जर शब्द जर नसतील तर आपलं सेंटेन्स, आपलं जे वाक्य आहे ते अर्थपूर्ण नसते, त्याला अर्थच नसतो, मिनिंगलेस असते. म्हणून या शब्दांचा आपल्या बोलताना वापर करणं खूप गरजेचं असतं आणि एक साऊंड येतो की आपण ग्रॅमॅटिकली चांगलं बोलत आहोत. चला तर हे शब्द कोणकोणते ते बघूया. अबव, अमॉंग, अराउंड, ॲट, बिहाइंड, बिलो, बिसाइड, बिटवीन, डाऊन, फ्रॉम, इन, इनटू, नियर, ऑफ, टू, towards, under, over, up, upon, on to, within. तर हे आहेत आपले प्रिपोजिशनचे शब्द. यांचा वापर करून आपण स्थळ, काळ, दिशा वगैरे दाखवतो. तर हे आपल्या सेंटेन्समध्ये असणं खूप गरजेचं असतं. हे जर असेल तरच आपल्या सेंटेन्सला, मी आधीच्या सांगितल्याप्रमाणे, मिनिंग येतो. अदरवाईज आपला सेंटेन्स मिनिंगलेस असते. चला तर मग आपण याचा अर्थ समजून घेऊ, याचा वापर कसा करायचा आपण हे पण समजून घेऊया. ऑन, ऑन म्हणजे वर. एखादी वस्तू वर आहे किंवा त्याची जागा दाखवण्यासाठी आपण याचा वापर करतो. आता केव्हा वापर करतो बरं? एखादी वस्तू एखाद्या वस्तूच्या वर असते आणि त्या वरच्या वस्तूचा सरफेस खालच्या वस्तूला टच झालेला असतो, तेव्हा ती वस्तू दाखवण्यासाठी, तिचं लोकेशन, तिची पोझिशन दाखवण्यासाठी आपण ऑनचा वापर करतो. तर त्याचं सेंटेन्स काय असणार आहे बरं? टेबलावर पुस्तकं आहेत. कुठे पुस्तकं आहेत? टेबलाच्या वर. आणि पुस्तकांचा सरफेस कुठे टच झालेला आहे? टेबलाला टच झालेला आहे. कुठे आहेत बुक्स? वर आहे. तर माझं सेंटेन्स कसं फ्रेम होणार? देअर इज अ बुक्स ऑन द टेबल. बुक्स कुठे आहेत? टेबलाच्या वर आहे. तिथे ऑनचा वापर आपण केला. कशाच्या आधी? द टेबलच्या आधी. कारण की आपल्याला बुक्स दाखवायचे आहेत कुठे आहेत, त्यांचं लोकेशन कुठे आहे बरं बुक्सचं? ऑन द टेबल. म्हणून आपण इथे ऑनचा वापर केलेला आहे. नेक्स्ट आहे, ती बेडवर झोपली आहे. ती कुठे झोपलेली आहे? बेडच्या वर. म्हणजे तिचं सरफेस कुठे टच झालेला आहे? बेडला. मग सेंटेन्स कसं होणार? शी इज स्लीपिंग ऑन द बेड. ती बेडवर झोपलेली आहे. ऑन द बेड. बेडच्या आपण आधी काय लावलेलं आहे? ऑन. कारण की आपल्याला लोकेशन किंवा त्याची लोकेशन दाखवायचं आहे. याच प्रकारे आपण ऑन द चेअर आणि ऑन द बेंच हे वापरून आपण सेंटेन्स फ्रेम करू शकतो. सो तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की ऑन द चेअर आणि ऑन द बेंच आपण हे सेंटेन्स फ्रेम कसे करायचे. नेक्स्ट आहे, तो प्लीज प्रॅक्टिस करायची. नेक्स्ट आहे ऑन. ऑन म्हणजे कडे. डिरेक्शन दाखवण्यासाठी आपण ऑनचा वापर करतो. जसं की ऑन द राईट, उजवीकडील बाजू. ऑन द लेफ्ट म्हणजे डावीकडील बाजू. जी डाव्या साईडची बाजू आहे त्याच्यासाठी आपण दाखवण्यासाठी याचा वापर करतो. बट ऑन द राईट आणि ऑन द लेफ्टमध्ये आपण आधी ऑनचा वापर केलेला आहे. सेंटेन्स, तो उजवीकडे बसला होता. तो कुठे बसला होता बरं? उजवीकडे. मग सेंटेन्समध्ये काय यूज करणार आपण? ऑन द राईट. ऑन द राईटचा आपण ते वापर करणार. मग सेंटेन्स कसं फ्रेम होणार? ही वॉज सिटिंग ऑन द राईट. ही वॉज सिटिंग ऑन द राईट. तो उजवीकडे बसला होता. कुठे होता? उजवीकडे. ऑन द राईट. ऑन द राईटनेला मिनिंग आलेला आहे. नेक्स्ट आहे, मी डावीकडे उभा होतो. मी कुठे उभा होतो? डावीकडे. मग याच्यात कशाचा वापर होणार बरं? ऑन द लेफ्ट, डावीकडील बाजू. आय वॉज स्टँडिंग ऑन द लेफ्ट. मी कुठे उभा होतो? डावीकडे. ऑन द लेफ्ट. डावीकडील बाजू दाखवण्यासाठी आपण आधी ऑनचा वापर केलेला आहे. बघा इथे ऑन आलं तर आपलं सेंटेन्स कसं मिनिंगफुल वाटतं आणि समोरच्याला पण कळते की आपल्याला काय सांगायचं आहे. सो प्लीज याची प्रॅक्टिस करा आणि होप सो तुम्हाला हे क्लिअर झालेलं असणार आहे. नेक्स्ट आहे ऑन.
ऑनमध्ये आपण काय वापरतो बरं, डे, डेट, ओकेजन किंवा स्पेशल डे सांगण्यासाठी सुद्धा आपण ऑनचा वापर करतो. स्पेशल डेज कोणकोणते असतात बरं आपल्या, जसं की फेस्टिवल्स असतात किंवा आपल्या नॅशनल हॉलिडेज असतात. डेज म्हणजे संडे, मंडे, ट्यूसडे. आणि डेट्स असतात जसं की आपण दिनांक सांगण्यासाठी सुद्धा याचा वापर करतो. डेज कोणकोणते बरं, आता ऑन मंडे, ऑन संडे, ऑन ट्यूसडे, ऑन वेन्सडे. बघितल्या डेजच्या तुम्ही काय वापर केलेला आहे, ऑनचा वापर केलेला आहे. त्याच्याने काय होतं, आपल्याला एक्झॅक्ट कोणता डे सांगायचं समजतं. सेंटेन्स बघूया. इंडिया गॉट फ्रीडम ऑन 15th ऑगस्ट 1947. कधी मिळालं बरं, 15 ऑगस्टला. मग कुठे ऑन वापरला, 15च्या आधी. कुठे वापरला बरं, 15च्या आधी मी ऑन वापरला. म्हणजे मला एक्झॅक्ट सांगायचं आहे की कोणत्या डेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. ऑन कुठे वापरला मी, जर ऑन नसेल यूज केला तर सेंटेन्स मिनिंगलेस झालं असतं. नेक्स्ट, वी विल मीट यू ऑन संडे. आपण रविवारी भेटू, ऑन संडे. आता बघा, नुसतं संडे वापरला का नाही, त्याच्या आधी मी ऑनचा वापर केलेला आहे. याच प्रकारे आपण ऑन फादर्स डे, ऑन मदर्स डे आणि ऑन फेस्टिवल, जसं की मी आधी सांगितलं होतं, हे दाखवण्यासाठी आपण ऑनचा वापर करू शकतो. याच्याने एक्झॅक्ट आपल्याला सांगायचं असतं की आपल्याला कोणत्या डेबद्दल बोलायचं आहे. सो प्लीज प्रॅक्टिसिंग, आणि हे तुम्हाला क्लिअर झालेलं असणार आहे. सो अजून सेंटेन्स बघूया. वी होस्टेड अ पार्टी ऑन अवर 20th वेडिंग ॲनिव्हर्सरी. आता इथे बघा, 20th म्हणजे आपल्याला 20 तारीख दाखवायची आहे. त्याच्यात आपण काय वापरलं, ऑनचा वापर केलेला आहे. तर सेंटेन्स कसं बनणार बरं, मराठीमधलं असं काय मिनिंग असणार याचं, वी होस्टेड अ पार्टी ऑन अवर 20th वेडिंग ॲनिव्हर्सरी. आमच्या 20व्या लग्नाच्या वर्धापनादिनानिमित्त आम्ही एक पार्टी आयोजित केली होती. आपल्याला 20 ही तारीख दाखवायची म्हणून आपण त्याच्या आधी ऑनचा वापर केलेला आहे. नेक्स्ट आहे, माय बर्थडे इज ऑन जून 1st. आता माझा बर्थडे कधी आहे, जून 1stला. मग मी दाखवण्यासाठी काय वापरलं, ऑन. जूनच्या आधी मी ऑनचा वापर केलेला आहे. माझा वाढदिवस 1 जून रोजी आहे. मी इथे ऑनचा वापर जूनच्या आधी केलेला आहे. अशा प्रकारे आपण डेज दाखवण्यासाठी आपण ऑनचा वापर करतो. नेक्स्ट, वी वॉच द परेड ऑन रिपब्लिक डे. आपण परेड कधी बघतो, रिपब्लिक डेच्या दिवशी बघतो. मग स्पेशल डे झाला ना हा, मग त्याच्या आधी मी काय वापरलं, ऑन. रिपब्लिक डेच्या आधी मी ऑन वापरलं. आपण प्रजासत्ताक दिनी परेड पाहतो. आपण कधी पाहतो, प्रजासत्ताक दिनी परेड पाहतो. होप सो गाईज, तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे आणि तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. मी आताही सांगते, प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला इझी जाणार आहे हे. नेक्स्ट आहे ऑन टू. आता ऑन टू का वापरतात बरं, मुवमेंट टुवर्ड्स अ सरफेस. आता ऑनच्या सेम आहे ऑन टू, म्हणजे वर आहे पण तिथे काय काहीतरी हालचाल झालेली आहे, तिथं काहीतरी मुवमेंट आहे, त्याच्यासाठी आपण ऑन टूचा वापर करतो. जसं की ही जम्प्ड ऑन टू द हॉर्स. त्याने कुठून जम्प केली, हॉर्सच्या वरून. जम्प्ड ऑन टू द हॉर्स. हॉर्सच्या वरून त्याने उडी मारली. त्याने काय केलं, घोड्याच्या वरून उडी मारली. तर ते घोड्यावरून त्याने तिथून काय केले, जम्प केली, ऑन टू द हॉर्स. नेक्स्ट आहे ओव्हर. ओव्हर म्हणजे काय, वर. ते तुमच्या डोक्याच्या वर आहे, पण एक्झॅक्ट वर आहे, पण तुम्ही त्याला टच करू शकत नाही. त्या अर्थाने आपण इथे ओव्हरचा वापर करतो. माझ्या डोक्यावर फॅन आहे. देर इज अ फॅन ओव्हर माय हेड. आय जम्प्ड ओव्हर द रोप. मी रोपच्या वरून उडी मारली. मी टच केलं का त्याला, नाही, त्याच्यावरून फक्त मी जम्प केलेलं आहे. आय जम्प्ड ओव्हर द रोप. मी दोरीवरून उडी मारली, माझं त्याला टच झालेलं नाही. ओव्हर म्हणजे आपण त्याला टच करू शकत नाही, या अर्थाने आपण इथे वापर करतो. देर इज अ ब्रिज ओव्हर द रिव्हर. देर इज अ ब्रिज ओव्हर द रिव्हर. ओव्हर कशाच्या वर आहे, रिव्हरच्या वर. नदीवर पूल आहे, नदीच्या वर आहे. तो नदीला टच झालेला आहे का, नाही, नदीच्या तो वर आहे. होप सो तुम्हाला हे क्लिअर झालेलं असणार आहे. नेक्स्ट आहे अबव. अबव म्हणजे एखादी वस्तू कशी असते, वर असते. मोस्टली ही लिस्टमधील दाखवण्यासाठी आपण याचा वापर करतो. माय नेम इज अबव युअर नेम. माझं नाव कसं आहे, तुझ्या नावाच्या वर आहे. कसं असणार आहे, तुझ्या नावाच्या वर. पण कितीने वर आहे आपल्याला हे माहिती नाही, जस्ट फक्त वर आहे. एक्झॅक्ट कुठे वर आहे ते माहिती नाही. शी वॉज लिव्हिंग अबव माय फ्लॅट. ती कुठे राहते, शी वॉज लिव्हिंग अबव माय फ्लॅट. माझ्या फ्लॅटच्या ती वर राहते, पण कोणत्याला राहते ते माहिती का, ए विंग बी विंगला नाही, ती फक्त ती वर राहते. माझ्या एक्झॅक्ट ती वर राहते. मनी इज अबव द लव. मनी इज अबव द लव.
आता हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनसाठी आपण इथे याचा यूज केला. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय, जे आपण बघू शकत नाही किंवा फील नाही करू शकत, त्याला टच नाही करू शकतो, फक्त बघू शकतो, त्याच्यासाठी आपण याचा वापर करतो. देअर इज अ मिरर अबाव द सिंक. देअर इज अ मिरर अबाव द सिंक. सिंकच्या वर एक आरसा आहे. सिंकच्या वर आहे, पण त्याचं डिस्टन्स किती आपल्याला माहिती आहे का नाही, फक्त तो वर आहे म्हणून इथे त्याचा आपण वापर केलेला आहे. होप सो तुम्हाला हे क्लिअर झालेलं असणार आहे. नेक्स्ट आहे अप. अप म्हणजे काय, वर. अप म्हणजे वर. द सन केम अप अँड वोक अप अस ऑल. सूर्य कुठे आला, वर उगवला आणि त्यांनी आम्हा सर्वांना जागे केले. सूर्य वर येऊन त्यांनी आम्हा सर्वांना काय केलं, जागं केलं. अप म्हणजे वर. शी लुक्ड अप ॲट द स्काय. शी लुक्ड अप ॲट द स्काय. तिने कुठे बघितलं बरं, आकाशाकडे पाहिलं. तिने कुठे पाहिलं, आकाशाकडे. वर पण पाहिलं, पण एक्झॅक्ट कुठे पाहिलं, आकाशाकडे पाहिलं. दे डिसाइडेड टू क्लीन अप द हाऊस. आता इथे वापर काय केला, क्लीनसोबत आपण काय वापरलं, अप वापरलं. क्लीनअप म्हणजे स्वच्छ करणे. त्यांनी घर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी काय केला, दे डिसाइडेड म्हणजे निर्णय घेतला. दे डिसाइडेड टू क्लीन अप द हाऊस. त्यांनी घर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. प्लीज पिकअप मी ॲट द एअरपोर्ट. आता ते पिकअप मी म्हणजे काय, उचलण्याचा होतो का अर्थ, नाही. पिक म्हणजे उचलणे, पण इथे आहे मला घेऊन चला. कृपया मला विमानतळावर घेऊन चला. होप सो तुम्हाला हे क्लिअर झालेलं असणार आहे. जर काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सो नेक्स्ट वन आहे द बलून इज गोईंग अप. बलून कुठे जात आहे, वर जात आहे. बलून म्हणजे फुगा. कुठे जात आहे तो, वर वर जात आहे. कुठे जाणार आहे तो, अप म्हणजे वर. तो वर जात आहे. गो अपस्टेअर्स. गो अपस्टेअर्स. तुम्हाला कुठे जायचं आहे, वरच्या मजल्यावर जायचं आहे. कुठे जायचं आहे, वरच्या मजल्यावर जा. गोल्ड प्राइजेस आर रायझिंग अप. गोल्ड प्राइजेस आर रायझिंग अप. सोन्याचे भाव आजकाल वाढतच आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही हा सेंटेन्स यूज करू शकता. गोल्ड प्राइजेस आर रायझिंग अप. होप सो तुम्हाला हे क्लिअर झालेलं असणार आहे. आणि जर काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला विचारा. मी ते तुमचं क्लिअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि वन मोर थिंग, प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. प्रॅक्टिस करा तर तुम्हाला हे इझी जाणार आहे. तुमची टंग याच्यासाठी ट्विस्ट होणार आहे बोलण्यासाठी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडला असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू.